हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. 2 दिवस अगोदर ना मी हे गाणं ऐकत होतो. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. तर मग हे गाणं ऐकत असताना यूट्यूबवरती कमेंट्स फ्लोट होत असतात. त्यातल्या एका कमेंटवरती माझं लक्ष गेलं आणि मी ती वाचली. आणि मग त्यासोबतच मी खूप साऱ्या कमेंट वाचल्या. तर भाई लोकांनी लिटरली त्यांच्या ब्रेकअप स्टोरीज लिहिलेल्या. तर मग माझं त्या दिवशी डोक्यात होतं की मी ना हे नक्की रेकॉर्ड करणार आहे. तर मग आजचा तो व्हिडिओ आहे. तर ही ब्रेकअप स्टोरी माझी नाही आहे, जी थंबनेलवरती लिहिली आहे. तर मग मी फर्स्ट कमेंट वाचतो आणि मी माझ्या पर्सनल लॅपटॉपवरून वाचतोय. फर्स्ट कमेंट आहे, 2003 साली कॉलेजला असताना शुभांगी तुला प्रपोज केलं. आज आयुष्याच्या 40वर आलो तरी तुझी आठवण आजही मनात कायम आहे. कॉलेज असताना त्यानंतर ना आज त्या पर्टिक्युलर व्यक्तीने 40 वर्ष कंप्लीट केली आहे आणि तरीही त्याला त्याचं फर्स्ट लव फर्स्ट कर्स कायम आठवत आहे. अरे बाई, एखाद्यावर आभाळा एवढं प्रेम केलं तर पावसाप्रमाणे रडू येणारच ना. शिट. ते पहिले शाळेतले पहिले प्रेम कधीच विसरत नाही. अचानक कधी ती आठवण येते आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. असं वाटते की एकदा परत ते दिवस जगावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. भाई साब, रिपीट करतोय. ते पहिले शाळेतले पहिले प्रेम कधीच विसरत नाही. अचानक कधी ती आठवण येते आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. असं वाटते की एकदा परत ते दिवस जगावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. बाय. नेक्स्ट वन. माझी पण खूप इच्छा होती माझ्या नावासमोर अंजलीचंच नाव यावं, पण तसं झालं नाही. कारण पहिलं प्रेम थोडीच कधी कोणाला मिळतं. म्हणून आता मी माझ्या मुलीचं नाव अंजली ठेवणार आहे. लव यू अंजू, नॉट मी, समवन. यानंतर ना कोणीतरी लिहिलंय, मला तू खूप आवडतेस ग. जेव्हा तुझं लग्न ठरलंय हे ऐकलं तेव्हा मी तुटून गेलो. माझा जीव खूप अडकलाय, खरंच अजून त्रास होतोय. तुझ्यासमोर काही वेगळं वागत नाही, कारण तुला टेन्शन नाही यावं म्हणून. हो, ही स्टोरी खूप भारी आहे. साक्षी, तू म्हणत होतीस ना, अगदी तसंच झालं. खरेच तू कायमची दुसऱ्याची झालीस. मी रोज हे गाणं आणि अजून एक आहे, न हृदयात वाजे, ही 2 गाणी ऐकत तुला आठवून रडत असतो. किंवा तुझ्या लग्नात तरी मला तुला बघायचं होतं. मी सुद्धा काही दिवसात कायमचा जर्मनीला निघून जाईल. फक्त त्यापूर्वी एकदा मी सांगलीत येईल, कारण मला तुला पाहायचं आहे लांबूनच, ब्रॅकेटमध्ये. फक्त एवढा दिलासा हवा आहे की तू सुखी न योग्य व्यवस्थित आहे. भाई साहब. एक शायरी इधर, लोग कहते हैं कि किसी एक के चले जाने से ज़िंदगी रुक नहीं जाती. लोग कहते हैं कि किसी एक के चले जाने से ज़िंदगी रुक नहीं जाती, पर मगर ये नहीं जानते लाखों मिल जाने से उस एक की कमी पूरी नहीं होती. सॅल्यूट. नेक्स्ट युजर लिहितोय, तनिष्का, मी गेल्या 1 वर्षापासून खूप मिस केलं तुला. मला माहीत आहे चूक माझीच होती. मीच तुझ्यावर संशय घेतला, तुला इग्नोर केलं. पण मला माझी चूक कळली आहे. आता तरी माझ्या आयुष्यात पुन्हा येशील का? प्रेमिका म्हणून नको, पण एक चांगली मैत्रीण म्हणून तर. भाई, पण हे रीड करून मलाच कसं तरी होतं आता. ती सध्या काय करते? पण आज आम्हा दोघांची लग्न झाले आहेत. तिला एक मुलगा आणि मला एक मुलगी आहे. पण आज ते आमचं प्रेम कुठे हरवलं माहीत नाही. पण आमची फ्रेंडशिप तशीच आहे. फक्त फरक हाच की आम्ही प्रेमाव्यतिरिक्त फक्त एकमेकांच्या बेबीबद्दल बोलत असतो. की तुझं बेबी काय करतं आणि माझा बेबी काय करतं. कधी कधी तिची आणि सोबत घालवलेल्या वेळेची खूप आठवण येते. पण आता दोघे जण आमच्या लाईफमध्ये खूप पुढे निघून आले. तिचं लग्न पण झालंय. आता फक्त त्या सुंदर आठवणी आहेत, ज्या कधीतरी आल्या की चांगलं आणि वाईट सोबत वाटतं. पहिलं प्रेम आणि ती व्यक्ती कधी विसरू शकत नाही. खूप आठवण येते ग पागल. आज पूर्ण 6 वर्ष झाले मी तुला भेटलो नाही आणि नाही तुला पाहिले. दिवस येत आहे जात आहे, पण तुझी आठवण विसरता येत नाहीये. विनोद जोक नाही करत आहे, पण मला हे ऐकून मला हे भारी आहे. प्रिया आवडाबाई,
मी तुला खूप मिस करतो. असा एक दिवस नाही तुझी आठवण येत नाही. सकाळी झोपेतून उठतो तुझे नाव घेऊन आणि रात्री झोपताना कधी भेटशील तू मला? तुझ्या विना जगणे अवघड झाले आहे. गाईज अजून खूप साऱ्या कमेंट्स आहे, पण आता मला माझ्या ऑफिसचा टाईम झाला आणि मला निघायचं आहे.